विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इंटिग्रेशन, मी तुम्हाला सांगतो इंटिग्रेशन. खूप भीती वाटत होती तुम्हाला आतापर्यंत. आता वाटत नाहीये. इंटिग्रेशनलाच बायपास केलंय आपण. इंटिग्रेशनला बायपास करून आपण आन्सर शोधतोय आणि आज आपण बघणार आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. कन्फ्युजन नको. बायपास केलंय म्हणजे याचा अर्थ आपण इंटिग्रेशनचे रूल्स वापरतच नाहीयेत. डायरेक्ट आन्सर आणि बाय पार्ट्स समजावून सांगतो. 2 टर्म्स असतील, त्यांचा प्रॉडक्ट आहे. तर इथं इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा रूल वापरून आपण कसं करतो, की पहिली टर्म तशीच ठेवतो. दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. बघा, दुसऱ्याचं परत इंटिग्रेशन आणि इथं परत येणार आहे डी म्हणजे बाय पार्ट्स वापरताना जी दुसरी टर्म आहे त्याचं 2 वेळा इंटिग्रेशन करावं लागतं. एकदा इथं आणि एकदा इथं. बरोबर आहे? मग दुसरी टर्म मला अशी हवी आहे, ज्याला इझिली इंटिग्रेट करता येईल. म्हणून तर हा रूल आहे. अरे पण एक रूल मी 2 वेळा का लिहिलाय? कारण बरेच जण आयलेट रूल यूज करतात, बरेच जण LIAT. पुस्तकात आपल्या LIAT दिलंय. NCERT मध्ये कदाचित जेई वाले ILAT रूल यूज करतात. काही फरक पडत नाहीये. आन्सर येतंय. आन्सर येतंय. अरे पण हा रूल यूज करायचं म्हणलं, की पानभर उत्तर आहे. बरं, रूलचं एक महत्त्वाचं सांगतो बरं का. इथं काय लिहिलंय बघा. इथं e⁻x आहे, साइन आहे. मग नियमानुसार ट्रिग्नोमेट्री अगोदर पाहिजे आणि एक्सपोनेन्शियल नंतर पाहिजे. म्हणजे ची टर्म नंतर पाहिजे आणि साइनची अगोदर पाहिजे. बरोबर आहे. पण एनी फंक्शन कॅन बी टेकन ॲज अ फर्स्ट. जर तुमच्याकडे असणारे 2 टर्म्स u आणि v दोघांनाही इझिली इंटिग्रेट करता येत असेल तर काही इश्यूज नाहीये. चला बघून घ्या गणित. पहिली टर्म कशीच दुसऱ्याचं इंटिग्रेशन. d/dx पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. मग साइनचं इंटिग्रेशन निगेटिव्ह असतं. लिहिलं. एक्सच्या कोएफिशियंट डिवाइड सुद्धा केलं. साइनचं इंटिग्रेशन निगेटिव्ह. एक्सच्या कोएफिशियंट डिवाइड केलं. 2/3 मायनस इंटू मायनस प्लस केलं. तर हे काय? मला दिलं होतं e⁻² आणि साइन मिळालं कॉस. परत बाय पार्ट्स, परत म्हणजे बघा, परत बाय पार्ट्स वापरल्या. एवढा बाय पार्ट वापरून परत 30 टर्म मिळाली. अरे ही टर्म मिळाली म्हणजे आय ची व्हॅल्यू मिळाली. मायनसचं प्लस करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सॉल्व्ह करा. लावा 5 मिनिटं वेळ. पण मी असताना तुम्हाला 5 मिनिटं वेळ लावून देणारच नाहीये. आपला व्हिडिओ झाला किती मिनिटाचा रे? 3 मिनिटाचा. 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि 2 मिनिटाच्या व्हिडिओत आता डायरेक्ट तुम्हाला मी आन्सर सांगणार आहे. नीट लक्ष द्या. आन्सर सांगणार आहेच. हे 2 प्रॉब्लेम मी तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेणार आहे. नीट बघा. e⁻ax आणि sin bx dx असं जर असेल, e⁻ax किंवा cos असेल bx dx असेल, तर याचं आन्सर फिक्स आहे. e⁻ax ॲज इट इज येणार आणि डिनॉमिनेटर मध्ये a² प्लस b². e⁻ax ॲज इट इज येणार आणि डिनॉमिनेटर मध्ये a² प्लस b² येणार. a² प्लस b². बर, न्यूमरेटर मध्ये काय येणार? ए साइन, साइनचं टर्म आहे म्हणलं, साइन अगोदर हा. ए साइन bx, पण साइन असेल तर मध्ये मायनस येणार आणि बी कॉस bx. कुणाचा इंटिग्रेशनसाठी फॉर्म्युला वापरतोय आपण? कॉस साठी. मग ए कॉस अगोदर येणार bx प्लस बी साइन bx. बानो शॉर्टकट आहे. स्टँडर्ड शॉर्टकट आहे. होय, स्टँडर्ड. पुस्तकात आपल्या पण दिलंय. होय, आपल्या पण पुस्तकात दिलंय, मी तुम्हाला सांगतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इंजिनिअरिंगसाठी कितीतरी न्यूमेरिकल मध्ये ह्याची मला गरज लागणार आहे. मग चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. याचा आन्सर काय येणार सांगा बघू. e⁻²x ॲट इट ॲज इट इज डिवाइड बाय ए. कोण आहे इथं? बघा, ए ची व्हॅल्यू 2 आहे आणि बी ची व्हॅल्यू 3 आहे. ए चा स्क्वेअर 4, बी चा स्क्वेअर 9, 9 4 13 येणार. ए न सुरुवात करा. 2 sin 3x मायनस 3 cos 3x प्लस सी, हे माझं आन्सर आहे. डायरेक्ट आन्सर मिळाला, लक्षात घ्या. काहीच वेळ लागत नाही. पण चेक करूया आपण. e⁻² अपॉन 13 आहे का बघा. e⁻² अपॉन 30 आहे. 2 sin 3x आहे का बघा. 2 sin 3x आहे. -3 cos 3x आहे का. -3 cos 3x आहे. लक्ष द्या. मी जरा इकडे घेतो बघा. -3 cos 3x आहेच. मग बाळांनो, कसा वाटला शॉर्टकट सांगा बघू. सिंपल आहे की नाही? बायपास केलं की नाही आपण इंटिग्रेशनला? इंटिग्रेशनची गरज मला लागलीच नाहीये. फक्त लक्षात ठेवा की साइनच्या टर्म मध्ये निगेटिव्ह. आणि अजून एक मी सांगतो, कोल्हापूर असू दे सातारा, ऑफलाईन बॅचला मी कसं शिकवतो सांगतो. मी त्यांना काय करतो की e⁻²x स्क्वेअर करून ऍडिशन करा 13. ही टर्म मिळाली की इमिजिएटली बघायचं e⁻²x अपॉन 13 कुठे आहे. एकाच ऑप्शन मध्ये असलं की संपला विषय, तेच आपला आन्सर आहे. बरं, नाही. नंतर मी बघणार गणितात कोण दिलंय? साइन. मग मध्ये मायनस साइन पाहिजे. अरे
हीच तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची मजा आहे, की इथं तुम्ही फुल सोडवत बसायचं नाहीये. तुम्हाला पटपट ऑप्शनकडे जायचंय. ही स्पीड टेस्ट आहे. सीईटी म्हणजे एक स्पीड टेस्ट आहे. तुम्हाला जमलं पाहिजे आणि मी असताना जमणारच आहे लक्षात घ्या. मग करा की. करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ह्याचं उत्तर मला कमेंटमध्ये हवं आहे. बरं बाळांनो, तुमचा प्रतिसाद तर चांगला मिळतोय हां. छान प्रतिसाद मिळतोय बरं का आणि मला खूप आवडलं रे. मी तुम्हाला खरं सांगू का? आता ते कमेंट मला इमिडिएटली सापडणार नाही रे. मग त्या मुलाचं नाव मला लक्षात पाहिजे होतं, पाहिजे होतं. मी तुम्हाला सांगतो मी शोधणार आहे. 1च मिनिटाचा मला वेळ द्या. 1 मिनिटाचा वेळ द्या म्हणूया आपण. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? काय शोधायचंय मला, की त्या मुलानं असं कमेंट केलं होतं, की "सर, खूप फायदा होतो या सीरीजचा मला. सर, खूप फायदा होतो या सीरीजचा मला. ही सीरीज प्लीज बंद करू नका. स्ट ए आणि व्ह्यूजकडे बघू नका. व्ह्यूजकडे बघू नका." मी नाही कधीच व्ह्यूजकडे बघितलं. माहीत आहे ना मला. अरे, ज्याला बघायचं ते बघायचंय. मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स बूस्टेड सर, थँक यू. अथर्व गुजरचं कॉमेंट आहे लक्षात घ्या. अथर्व गुजर एक आमच्या ऑफलाईनचा बेस्ट स्टुडंट आहे लक्षात घ्या. बेस्ट म्हणजे बेस्टच स्टुडंट आहे. इंटिग्रेशन 11 आणि हे इंटिग्रेशन 12 आहे बरं का रे बाळांनो. इंटिग्रेशन 12 आणि खरं सांगतो 10 सेकंदाच्या आत ओके. प्रसाद ठीक आहे. प्रसाद आणि जोरी J-O-R-I असं दिसतंय. पण प्रसाद पण प्रोनाउन्स करूया. प्रसाद खूप धन्यवाद तुला तुझ्याकडून असं कमेंट मला मिळतंय. मला प्रोत्साहन मिळतंय. सर प्लीज मेक मोर व्हिडिओज ऑन सच टॉपिक्स. डोंट केअर अबाउट व्ह्यूज. हो य तू बघतोयस ना बस. आय एम गेटिंग लॉट ऑफ हेल्प इन माय मॉक टेस्ट. And one more request as you start the series on integration, please make also on vector घेणारच आहे. माझा सकाळचा व्हिडिओ बघितला का? वेक्टरचे रोज 2 क्वेशन, लाईनचे 2 क्वेशन, प्लेनचे 2 क्वेशन्स पाहिजेत मला. हो, पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर पण व्हिडिओ करायची अशी वेळ आलेली आहे, की रोज अभ्यास. अरे खूप छोटासा अभ्यास आहे मनात आणलं तर. मनात आणलं तर आभाळा डोंगरा एवढा अभ्यास आहे म्हणूया आपण कधी व्हायचा. ठरवलं तर सगळं होणार आहे? नाहीतर काहीच नाहीये. पण इथे सगळ्यात इम्पोर्टंट कुठली गोष्ट आहे रे? मी आहे ना, मला फॉलो करा ना. मी म्हणतो तसं करा ना. माझा व्हिडिओ स्किप करू नका ना. हां, मी तुम्हाला गाईड करतोय. मी नाही तुमचा जास्त एक्स्ट्रा वेळ घेत. आता बघा बघू 7 किंवा 8 मिनिटं झाली असतील लक्षात घ्या. 8-9 मिनिटात तुमचा एक-एक शॉर्टकट मी क्लिअर करतोय. मग हे फायद्याचंच आहे ना. हो, फायद्याचंच आहे आणि तुम्हाला तो फायदा करून घ्यायचाय. मग तुम्हाला आपलं चॅनल तर सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल नक्की करा. ओके. पण ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड कराच आणि ॲपवरती आपले कुठले-कुठले कोर्सेस आहेत याची माहिती या नंबरवर विचारा. आणि तुम्ही माहिती विचारतच नाही मला माहिती आहे. तुम्ही डायरेक्ट कोर्स पर्चेस करताय. रँकर्स कोर्स ठीक आहे. पण ज्याचं बायो आहे ती मुलं फिजिक्स, केमिस्ट्री पण घेतायत किंवा काहींना फक्त फिजिक्स हवाय, काहींना फक्त केमिस्ट्री, काहींना फक्त मॅथ्स ते पण आहे. तुम्ही या नंबरवर कॉल करून सगळं विचारा आणि अभ्यास चांगला करा. ऑल द बेस्ट.